यांनीच गोटा मारला दिसतोय. खे आता. नाचते म्हणजे हिच्यात पायाने गोटा उडाला असेल. नाच आता. आई गं, मला चिडवतेस काय? घे. मी तुला चिडवत नव्हते, गाणी म्हणत होते. माझ्याच गाण्यावर तूच तर नाचत होतीस. आता घे. या दोघीच सागर गोट्या खेळतायत. यांच्या खेळण्याचा मला काय त्रास? यांच्यापैकी तर कोणी नसतील ना चोरले आपले सागर गोटे? नक्की यांनीच चोरले. चल जाऊन चांगले कशी पाहिलं. ए आशा, काय आमचे सागर गोटे दे. ए मला काय माहित? म्हणे मला काय माहित? अगं खरंच मला नाही माहित. मला तर त्याने गोटा मारलेला. ए खोटं नको बोलूस. उलट हिनेच मला गोटा मारला. अरे वा, माझं नाव का रे घेतो? माझ्या पायाला गोटा लागला त्याचं काही नाही. आणि तू मला गोटा मारलास ते विसरलीस का? आणि तू काय मारलास ना उलट? तुला थोडीच ना लागला. तू वाचलीस आणि गोट्या बिचाऱ्या हिला लागला. म्हणजे तू गोटा मारला होतास तर? तू मला मारला. तुमच्यामुळे. फ्रेंड्स. नमस्कार मंडळी, मी संजय. आजच्या छोट्याशा फिल्म मध्ये आपण ताण आणि तणाव यांची काही कारणं बघणार आहोत. खरं तर आज माझ्याबरोबर सुचेता असायला हवी होती, पण ती कुठे असणार होती काय? ही मी आलेच. अरे ऑफिसातून यायला थोडा उशीर झाला. थोडा? छान. तू कधी येतेस आणि कधी जातेस? इकडे मीच तणावग्रस्त. आता लोकांना काय सांगणार? कप्पाळ. वा, कधी येते म्हणे. काम असतात म्हटलं ऑफिसात. बरं ते जाऊ दे, समोर बघ आधी. अरे चा, नमस्कार मंडळी, मी सुचेता. या पुरुषांना काय कळायचं आम्हा बायकांचे प्रश्न? का नाही कळणार? काय झालं ते तर सांग आधी. अरे आता परवाचीच गोष्ट, प्रज्ञाच्या ऑफिस मधली. मे आय कम इन सर? ये प्रज्ञा, मी तुझीच वाट बघत होतो. प्रज्ञा, व्हॉट इज गोइंग ऑन? अगं काल तू उशिरापर्यंत थांबली होतीस ना, मग क्लायंटला फाईल का नाही मिळाली? आत्ताच त्यांची मेल मला का आली आहे फाईल लवकर पाठवा म्हणून. हो सर,
मी उशिरापर्यंत थांबले होते, पण बी मला काय ऐकून घ्यायचं नाही प्रज्ञा. अगं तू नवीन नाहीयेस, तुला माहिती आहे की मला किती जणांना उत्तर द्यायला लागतात ते. अगं आय एम ऑलवेज सीन फायर फायटिंग मोर डॅम इट. अगं अशाने काम कसे होणार? सर माझं ऐकून तर घ्या ना. आता अजून काय ऐकून घेऊ? नेहमीप्रमाणे तुझ्या घरून फोन आला असणार आणि तुला घरी जावं लागलं असणार. सर पण मी जायच्या आधी फाईल पाठवली होती आणि सर्व्हरवर पण अपलोड झाली होती आणि त्यानंतरच मी घरी गेले. मग क्लायंटची मेल मला का आली? उगाच तसं नाही सर, मी आत्ता आल्यावर बघितलं की मी चुकून जुनीच फाईल अपलोड केली होती. मी आता अपडेटेड फाईल अपलोड करते सर. वा, किती वेंधळेपण आहे कामात. अगं तुझ्या चुकीमुळे सगळ्या टीमचं नाव खराब होतं हे कळतं ना तुला? अगं हे सहज टाळता येण्यासारखं होतं प्रज्ञा. हो सर, कळतंय मला. बस. पाणी. प्रज्ञा, यू वेअर नेवर लाईक दिस. काय झालं एकदम? सर मला काहीच कळत नाही. अगं असं करून कसं चालेल? अगं याने प्रश्न सुटणार आहेत का? सर मला माहिती चूक माझीच आहे. घरी सुद्धा अशाच क्षुल्लक चुका होतात आणि मग प्रज्ञा, मी सांगितलं होतं तुला, तू वेगळं घर करायची खूप घाई केलीस. अगं तुझ्या सासरी सपोर्ट सिस्टीम होती. आता तर कामही वाढले आणि स्ट्रेस सुद्धा. खरंय तुम्ही म्हणताय ते सर. अर्धा अधिक पगार हप्ते भरण्यात जातोय दोघांचाही. खर्च उगाच वाढलाय प्रत्येक गोष्टीचा आणि कामही वाढलेत. ऑफिस मध्ये लक्ष लागत नाही, सारखं लक्ष घराकडे असतं. माझेच हट्ट मी निस्तरतीये. कळलं का? कळलं बरं का? आणि आम्हाला खूप कटकटी असतात म्हटलं. तुम्हाला रे कसल्या कटकटी? तुम्हाला ना स्वयंपाक ना आवरावर. हो, मग तर तुला सुशांतची गोष्ट सांगायलाच हवी. सांग ना मग. तो सुशांत माझा मित्र, आता दिवाळीच्या आधी काही दिवस. सुशांत, मी काय म्हणते ऐकतोस का? काय? यावर्षी दिवाळीला कुठे जाऊया? कुठे जाऊया? सुट्टी मिळते का ते बघू दे अगोदर. म्हणजे तुला सुट्टी नाही मिळणार? 2 दिवस मिळेल तरी नशीब, आणि त्यात शनिवार रविवार येतोच आहे मध्ये. सुषमा आणि आजी युरोपला चालले. यावर्षी जर्मनी बघणार आहे. आपण सिंगापूरला तरी जाऊयात ना. हे बघ, अजितला सध्या युरोपचाच प्रोजेक्ट मिळाला. त्याला राहायला घर दिले कंपनीने, त्यामुळे खर्च फक्त सुषमाचाच होणार आहे. मला 2 वर्ष तरी लोकल प्रोजेक्टच आहे आणखी, आणि माझा खर्च कोणीही देणार नाहीये. तुम्ही दोघं एकाच कॉलेजचे ना? कामही तेच. मग तू सतत कामात असतोस. नाही, वर्षातून एक तरी फॉरेन टूर हवी मला. मी का सारखी घरात बसू? माझी आई तुला फॉरेन टूर हवी म्हणून कंपनी मला प्रोजेक्ट बदलून देईल का? का? काय होतो प्रोजेक्ट बदलला तर? काय होतं? अजितला 2 वर्ष चेन्नईला प्रोजेक्ट मिळाला होता, आणि तोच प्रोजेक्ट तू मला घेऊन दिला नव्हतास. आता त्याच क्लायंटने त्याला नंतर युरोप ऑफिसला बोलवलंय. मला काही एक सांगू नको. माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये मी एकटीच भारतात आहे. तुला दुसरा जॉब नाही का मिळणार? US किंवा युरोपचा? दिवाळीत आता सिंगापूर जमत नाही म्हणून जॉबच बदलतो मी. शाबास. काय कळलंय का आमच्या कटकटी? कळलं बरं का? कंपॅरिझन मुळे घर अक्षरशः उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. पण कंपॅरिझन तर होतेच रे, कुठल्याही वयात.
कॉलेजमध्ये सुद्धा. ए रसिका, अरे चल यार पिक्चरला. काय भाव वगैरे आलंच. यार मी नाही येणार आहे, तुम्हीच दोघं जा. आणि परवाच तर बघितलं ना आपण गोलमात्री, तुका होता काही काय म्हणजे मग त्याच्यामुळे आपली लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स पण बुडली. आणि मेन म्हणजे माझ्याकडे पैसे नाही. एवढंच ना, माझ्याकडे आहेत ना 2000 आहेत. कालच बाबांनी पैसे दिले. किस्सा एकदम गरम आहे. आधी पिक्चर आणि मग मॅगडी मध्ये लंच. ए मस्त गाणं आहे, एकदम भारी. आज दादाची कार पण घेऊन आले. त्याचा टाइम नेहमी फुल असतो. वाटल्यास लॉंग ड्राईव्हला जाऊ, तळेगावला लंचला करू. काय रे सिरियस टोनी डावा तर भारी रे. माझा पण कालच पगार झालेला आहे. 2000 नाही येत पण 500 आहे. अरे पण श्रेयस, जॉब लागून 15 दिवस झालेत ना तुला, आणि एवढ्यात पगार पण मिळाला. अजून मंथ एंड पण जवळ आला नाहीये. तुला जॉब होता, सोडला कालच. म्हणूनच तर पैसे मिळाले 15 दिवसांचे. अरे तू श्रेयस लायब्ररीचा जॉब सोडलास. चांगला डेस्क जॉब होता तो. वाचायला भरपूर पुस्तकं आणि वेळ सुद्धा. अरे इंटरनेट सर्फिंग सुद्धा फ्री होतं. कशाला सोडलास तू चांगला जॉब? पण सहज मिळाला म्हणून घेतला. नाहीतर इथे कोणाला पडलीये. आई बघ, मित्रांबरोबर माझ्या मनात कॅन्टीन मध्ये वैशाली मध्ये, आणि मी मात्र लायब्ररी मध्ये. करेक्ट आहे. तू चिंता नको करू यार, मी आहे ना. डॅड मागितले की पैसे द्या. ते कालच यूएसला गेले 10 दिवस. 10 दिवस? एकाच दिवसात संपणार आहेत बहुतेक पैसे. ए वाय टू वरी व्हेन मॉम इज घरी. ती सुद्धा देईल पैसे. डॅड पेक्षा थोडी कमी देईल पण देईल. तुम्हाला वाटत नाही का की आपण कुठेतरी चुकतोय? आपल्या कोर्सची फी 50,000 आहे. आपण बुट्ट्या मारून आपलंच नुकसान करतोय आणि पैसे पण फुकट घालवतोय. हो रसिका मॅडम, यायचं नसेल तर फोर्स नाही, पण उगीच हे फ्री लेक्चर देऊ नका. कोर्स करतो हेच उपकार आहेत आई बापावर. त्यांची स्वप्न पूर्ण करतो. कळलं? काय रे, आज लेक्चरला हजर आहात वाटतं. टीचर मी जरा लायब्ररीत जाऊन येतो. बुक्स रिटर्न करायचे ना, आज लास्ट डेट आहे. टीचर मी देशपांडे सरांना असाइनमेंट देऊन येतो. पटकन देऊन येतो. थांब श्रेयस, उगाच यशच्या मागे जाऊ नकोस. नाही टीचर, मी श्रेयस, अरे तुझ्या भल्यासाठी सांगते ते नीट ऐक. त्याची आणि तुझी परिस्थिती वेगळी आहे. कालच तुझ्या आईचा फोन आला होता. मी सांगितलेला लायब्ररीचा जॉबही सोडलास म्हणे. का बरं? नाही टीचर, जॉब खूपच चांगला होता, पण टायमिंगचा थोडा प्रॉब्लेम होता. असाइनमेंटला आणि लेक्चरला वेळच मिळत नाही. लेक्चर सकाळी आणि दुपारी असतात. नाहीतरी तू किती असाइनमेंट पूर्ण केलेस मला माहिती. तुझी आई फी कशी भरते हे मी तुला सांगायला पाहिजे का रे? तू लायब्ररीमध्ये बसूनही असाइनमेंट करू शकला असतास. वाचायला पुस्तक, सिरीज, बघायला व्हिडिओज, इंटरनेट आणि चांगले पैसे सुद्धा. आईलाही मदत झाली असती. तुझ्या शिक्षणाचा खर्च एकटा तू करू शकला असतास. का रे? टीचर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण बाकीचे सगळे मित्र बाहेर मजा मारतात आणि मी मात्र लायब्ररीमध्ये. म्हणजे तर मंडळी, एकंदरीत काय, घरोघरी मातीच्याच चुली. खरंच आपले ताणतणाव आपणच ओढवून घेतो नाही. आपल्याच इच्छा, आपलीच स्वप्न आणि अंड्यू कंपॅरिझन मुळे या सगळ्याला आपणच कारणीभूत ठरतो. पण स्वप्न बघण्यात गैर काय रे? आणि स्वप्नच नसतील तर आयुष्याला अर्थ काय उरतो? हे बघ सुचेता, तू आता पुन्हा भांडण करून टेन्शन वाढू नकोस. भांडण मी